धुळे शहरातील प्रांत कार्यालयात असलेल्या उपपोस्ट ऑफिसमध्ये मध्यरात्री सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे। आज सकाळच्या सुमारास उपपोस्ट ऑफिसच्या कलेक्टर पोस्टमास्टर असलेल्या प्रिया संजवर्षीकर या आपल्या स्टाफसह नेहमीप्रमाणे कार्यालयात दाखल झाले। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की आपल्या ऑफिसच्या चोरट्यांनी कुलूप तोडले आहे। त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असता ज्या ठिकाणी दिवसभराचा भरणा जमा केला ती तिजोरी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची त्यांनी खात्री केली। दरम्यान त्यांनी लागलीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांना सांगितला। त्यानंतर लागले धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी चोरट्यांनी टॅमीच्या व दगडाच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे। मात्र चोरट्यांकडून तिजोरी न फुटल्याने चोरटे घटनास्थळावरून पसार झाले असल्याची माहिती पोस्टमास्टर असलेल्या प्रिया संजवर्षीकर यांनी यावेळी दिली। प्रिया संजय वर्षीकर कलेक्टर पोस्टमास्टर म्हणून कार्यरत आहे आता सध्या। आज सकाळी 9:45 वाजता जेव्हा मी ऑफिसला आले तेव्हा बघितलं की ऑफिसचे दोघंही लॉक हे उघडलेले होते, पण त्यालाच लावलेले होते। आमचे संबंधित मोठे साहेब श्री गुप्ता साहेब ASP त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधला। पोलीस आले, PI आले शहर पोलीस स्टेशनचे। सुदैवाने त्यात काही गेलेलं नाहीये। ते जरी चावी म्हणजे उघडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी तिजोरी, पण त्याच्यात काही सफल झाले नाही। ते आपल्या ऑफिसच्या परिसरामध्ये काही CCTV कॅमेऱ्यावर आहेत का? नेमकं काय इथे तर काही नाहीये सर, पुढे आहे ते त्याला ट्रेझरीला आहेत। हे ऑफिस कुठल्या ठिकाणी? इथे जुन्या कलेक्टर कंपाऊंड मध्ये। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नवापूर तालुक्यातील खांडबारा निंबोणी रेल्वे रुळादरम्यान दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश नरेंद्र गावित वय 34 राहणार करंजाळी या युवकाचा खांडबारा निंबोणी रेल्वे रुळादरम्यान महाल वाहतूक रेल्वेने धडक दिल्याने डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। याची माहिती रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासनाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नरेंद्र गावित या युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे। प्रतिनिधी शाबीर खाटेक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर। पिंपळनेरमध्ये दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। दुपारी ढगाळ वातावरण झाले आणि थंडगार हवा सुरू झाली आणि लगेच जोरदार वादळ आले आणि पावसाला सुरुवात झाली। ऐन आंब्याचा सीझन सुरू होणार तितक्यात परिपक्व झालेल्या कैऱ्या वादळाने झटकून पडल्या। त्याचबरोबर कांदा, गुरांचा चारा यासाठी एकच धावपळ सुरू झाली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली। सध्या 70 ते 80% शेतकऱ्यांचा कांदा अजूनही शेतात असून ते कांदा व गुरांचा चारा राखण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली होती। पाणी पावसाळ्यात यावा असा जोरदार अशा पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी आणि जोरदार वादळ वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर। धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला
धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची सध्याच्या बाजारात किंमत 2,50,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली। सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास शिताफीने ताब्यात घेत त्याने त्याचे नाव गणेश सुरेश सिंग परदेशी, राहणार बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी किरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। नमस्कार, मी दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 8/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापळा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले। त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा हा मिळून आला। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा API वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत। पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी यांनी हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील सुनील पावरा याच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली येवला येथील विष्णू बडोदे उर्फ पंडोरे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले। या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी दिली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन जिल्हा मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद व सचिव संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। विविध प्रकरणांसाठी 13 कक्षाची स्थापना करण्यात आली होती। यात कौटुंबिक वादाची प्रकरणे, अपघात, धनादेश अनादर, वीज चोरी, दिवाणी बँकेचे कर्ज यांसह विविध प्रकारच्या प्रकरणांचा निपटारा लोक अदालतमध्ये करण्यात आला। या लोक अदालतच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मिटून आपापसातील कटुता व वेळ देखील या माध्यमातून वाचतो। त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतच्या माध्यमातून सोडवावे असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी केले। आज दिनांक 10 मे 2025 वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय लोक अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेश अनादर झालेली 138ची प्रकरणे, वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद हे असे सर्व वादपूर्व प्रकरणे, पाणीपट्टीची अशा आजच्या लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेली आहे। आजच्या लोक अदालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये 13 कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। त्यातील 9 धुळे मुख्यालयात आणि 4 जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। आजच्या लोक अदालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा। लोकन्यायालयामध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करावी। या प्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल वाघ, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे, न्यायाधीश YG देशमुख, DS अहिरे, MS कुलकर्णी, RS अडकिने, SS सय्यद, SM कादरी, SR पाटील, SM चौधरी आदी उपस्थित होते।
प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आले. गावातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच 35,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. हे काम सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी नवनियुक्त उपसरपंच महेश पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी कापडण्याचे सरपंच अक्काबाई भिल, सदस्या वैशाली माळी, उज्ज्वला माळी, श्रद्धा पाटील, वैशाली पाटील, अलकाबाई भामरे, हिम्मत चौधरी, हरीश पाटील, अमोल बोरसे, निलेश जैन, प्रवीण पाटील, जितू भिल, महेंद्र पाटील, मनोहर पाटील, राकेश पाटील, विजय पाटील, विशाल पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी महेश पाटील. आज उपसरपंचाची निवड होती, त्याबद्दल बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी या सर्वांचे ऋणी आणि आभारी आहे. कामांच्या बाबतीत बोलण्याचं झालं तर गावात पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. आमच्या गावाचा तो पाणी पुरवठ्याचा विषय जो आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आम्हाला. जलजीवनचे जे काम चालू आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करतो. सर्वांकडे प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.